नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. की उद्या होणाऱ्या 7 तारखेला ही महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातली ही पहिली रॅली आहे. सोलापूर जिल्ह्यातली. मराठवाडा संपलाय, आता झोपल्याला सोलापूर जिल्हा आपल्याला जागा करायचा आहे. राज्यकर्त्याच्या छत्रंजा उचलण्यापेक्षा विरोधकाने आणि सत्तेधाऱ्याने आपली माती केलेली आयुष्याची आरक्षण कसं मिळत नाही आणि कसं मिळवायचं ही जर कुणाकडून शिकायचं असेल ती मनोज जरांगे पाटलाकडून शिकायचं आपल्याला. मित्र, कालच्या लोकसभेला आपली मतं घेतली मराठ्याची. 50 वर्ष मराठ्याला मतं छाप बाजून द्यावं लागत होती. पण काल मनोज दादा जरांगेनं शिकवलं की मराठ्याची मतं घेताना तुम्हाला कसं लोटांगण घ्यावं लागतं ही मराठ्याला जागे केलेला आहे. मित्र, लोकसभेला सगळ्यांनी मतं घेतली, पण लोकसभेच्या सभागृहामध्ये कुणबी मधलं 50% आतलं ओबीसी मधलं आरक्षण कुठला मायकलाचा खासदार म्हणला नाही. ही खंत आहे माझ्यासारख्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला. मित्र, राज्यकर्ते तुम्ही एका रात्री तुम्ही दुसऱ्याचा पक्ष तिसऱ्याला देताय, एका चुलत्याचा पक्ष काढून पुतण्याला देताय. अरे राजश्री शाहू महाराजांना जी कुणबी मध्ये 50% आत ओबीसीचं आरक्षण त्याने मागते, संविधानामधलं आरक्षण मागतोय, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेतलं आरक्षण मागतोय. आम्ही कुणाच्या ताटातलं काढून मागत नाही. आम्हाला आमच्या ताटातलं आमचं आरक्षण पाहिजे, ती 50% आतलं ओबीसीच. तुम्ही 10% दिलंय म्हणताय वाढीव. कुठल्या बेसवर दिलंय? अजून आरक्षण पटलावर यायचं. आरक्षण यायच्या अगोदर त्या माणसानं हायकोर्टात याचिका दाखल केली, ही 10% रद्द करा. ही कुठल्या अँगलमध्ये बसतंय? सत्ताधारी म्हणतोय बाहेर तुम्हाला आरक्षण द्यायचं, विरोधक म्हणतोय तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे. पण आपल्याला आरक्षण एकच माणूस देऊ शकतो, फक्त मनोज जरांगे पाटील. सरकार कोणाचं ह्याच्याशी तुम्ही देणं जाऊ नका. सरकार कोण ह्याच्यापेक्षा सरकारला कोण वापरतं ही महत्वाची भूमिका. पक्षापेक्षा फुटीला अडकावा. पक्ष आपल्याला आपल्या आज्याचं आपल्या बापानं आयुष्य घालवलं की छत्रंजा उचलण्यात पुढऱ्यांच्या. आता आपल्या मुलाच्या पोटासाठी, आपल्या मुलाच्या नोकरीच्या आणि शिक्षणासाठी एक दिवस 7 ऑगस्टला आपली बायको पोरगा लेकरा सहित सगळ्यांनी करमाळा कराने सोलापूरला यायचं आहे आणि मराठ्याची ताकद दाखवायची आहे की मराठा हा मेलेल्या आईचं दूध प्याला नाही तर जन्म देणाऱ्या वाघिणीचं दूध प्याला हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. मित्रांनो, आम्ही लोकांना आरक्षण दिलेलं आहे. राजश्री शाहू महाराजांना आरक्षण दिलेलं आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतलं आरक्षण दिलेलं आहे आम्हाला. ती आरक्षण आम्ही मागतोय. आम्ही कुणाचंही आरक्षण काढा म्हणून आम्ही कुठं आंदोलन केलं नाही. पण आमच्या विरोधात मराठ्याला आरक्षण देऊ नका म्हणून लोक मोर्चा काढायला लागली, आंदोलन करायला लागली. दुर्दैव आहे, ज्याला टोपल्यानं पाठीनं मान मराठ्याने दिलाय त्याला आरक्षण देऊ नको म्हणून जर यात्रा कोण चालू करत असेल तर ह्याच्या माग भ्रष्टाचारी आणि हिंसक आंदोलन घडवणारं महाराष्ट्रातलं सरकाराचं म्हणावं लागेल आम्हाला. मराठ्याला तुम्ही डोचाचं काम करू नका. मराठा हे एक असं शस्त्र आहे, एकदा जर तुम्ही आमच्या शिफ्टीवर पाय दिला तर आम्ही चावल्याशिवाय सोडत नाही. मराठ्याचं ब्रीद वाक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजीराजे असतील, राजश्री शाहू महाराज असतील, यांच्या नंतर जी आम्हाला मराठ्याचं स्वाभिमानाचं नेतृत्व मिळालेलं आहे ती फक्त मनोज जरांगे पाटलाचं मिळालेलं आहे. अहो, ही परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजा काळात, छत्रपती संभाजीराजे काळात आपलेच मराठ्याचे गद्दार निघाले. आता तसेच आपलेच गद्दार आहेत. 96% लोकांना ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे आणि 4% लोकांना 10% आरक्षण पाहिजे. ती 4% लोक हे प्रस्थापित लोक आहेत. तिथं बसलेला प्रत्येक माणूस मराठ्याचा हा विस्थापिताच्या पोटाला जन्माला आला, त्याला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे. म्हणून मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सोलापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे, पुणे आहे. सगळ्यात जास्त मोठी रॅली आपल्याला सोलापूर मध्ये काढायची आहे. कोण कुठल्या पार्टीचा कार्यकर्ता घेणं देणं नाही. तू जन्माला येताना काय पक्ष म्हणून आला नाही, तू मराठ्याचा म्हणून जन्माला आलाय. जी आपल्या मेळाव्याला जरांगे पाटलाच्या मेळाव्याला येत नाही तो मराठ्याचा नाही असं मला म्हणावं लागेल. नाही लाजा. हा,
मनोज जरांगे पाटलाचं 13 पत्र्याच्या कुचक्या खोलीत राहून आरक्षण मागतंय. अरे 11 महिन्यामधनं 4 वेळा घराकडे गेलेला माणूस आहे. त्याच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे. करमाळ्याला आल्यानंतर आपण 10 वेळा आपल्या बायकोला फोन करतो, लेकरं कशी आहे ती, तू कशी आहे, खायला काय आणायचं का, गोळ्या आणायच्या त्या. वर्षातनं 4 वेळा माणूस गेलाय. एकदा पुरीचा हात मोडला म्हणून, एकदा पोरगा दवाखान्यात होता म्हणून, एकदा ते वरलं कॅमेरा सरकारनं, या अतिशय भोकाचं सरकार नागपूरच्या ह्याच्यावर चालणार, त्यानं ते कॅमेरा लावलं तो कोण भेटायला येते. अरे आहेत का? मनोज जरांगे पाटील हा वजनानं 35 किलोचा माणूस आहे, पण 6 कोटी जनता त्यांच्या पाठीच्याही सरकारला सुद्धा माहीत झालेलं आहे. म्हणून कोणी सुद्धा घाबरायचं नाही. जर एखादा नेता म्हणला तुम्हाला की जायचं नाही, त्याला सरळ सांगा, तू काय मला मत मागायला येऊ नको, तुला कुठल्या पार्टीत जायचं तिकडे भेट. माझा समाज पहिल्यांदा महत्वाचा आहे, माझ्या पोटाला आलेल्या लेकराला आरक्षण महत्वाचं आहे. म्हणून मित्रांनो, मतभेद बाजूला ठेवा. कोण किती गाड्या काढते ह्याच्यापेक्षा तुम्ही तुमची बायको, लेकरं, जावाई, मुलगा, सून, तुम्ही सगळी ज्या दिवशी का सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात येताल, त्या दिवशी खरा स्वाभिमान जरांगे पाटलाचा महाराष्ट्रात जागा झाला म्हणावं लागेल. तोपर्यंत जागा झाला म्हणणार नाही आम्ही. म्हणून करमाळ्याकरांना इतिहास घडवण्याची सवय, इतिहास मोडण्याची सवय नाही. प्रत्येक वेळेला करमाळ्याकर हे इतिहास घडवत आलेला आहे. जरी सोलापूर जिल्ह्यात जरी असला तर मराठवाड्याच्या धर्तीवर चालणारा हा करमाळा तालुका आहे. म्हणून करमाळ्याच्या लोकांना शिकवायची काही गरज नाही. करमाळा ही स्वाभिमानी जिल्हा तालुका आहे आणि या स्वाभिमानाच्या मराठ्याच्या लोकांना माझी एवढीच विनंती आहे की येणाऱ्या 7 ऑगस्टला 11 वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकात येत आहे. गर्दी किती बी होऊ द्या, ट्रॉफिक किती बी जाम असू द्या, ट्रॅक्टर घेऊन या, गाड्या घेऊन या, टेम्पो घेऊन या, आयशर घेऊन या, मोटरसायकल घेऊन या. येताना भाकरी बांधून आणा. आपल्याला कुठल्या पुढऱ्याची भाकरच खायची नाही, घरनं चपात्या बांधून आणा. जेव्हा जिथं जेव्हा जाय तिथं. पण जरांगे पाटलाचा स्वाभिमान ह्या अनाजी पंथाच्या सरकारच्या दारात घाण ठेवूया जाणार, एवढंच लक्षात ठेवा. एवढंच बोलतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराज. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि